कार्यभार स्वीकारले नाही, नाराजी आहे त्यांच्यामध्ये, काय सांगाल? नाही, एक तर कसं आहे माहिती आहे काय की कोल्हापुरामध्ये आपल्याला आठवत असेल की महापौर हा खरं म्हटलं तर 2.5 वर्ष असतो आणि 2.5 वर्षाचा महापौर याचा कालावधी 2.5 आणि 2.5 महापौर असायचे. तो कालावधी कमी करत 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 तो 1 वर्षावर आला, 6 महिन्यावर आला आणि नंतर 3 महिन्यावर आला. त्यामुळे आम्हाला काही काळाकरता कोल्हापुरामध्ये अशी परिस्थिती झाली की कोण महापौर आतापर्यंत होऊन गेले ती लोकांची नावं आठवत नव्हती. तीच परिस्थिती महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये झाली. एकनाथ शिंदे यांच्याकडे 57 लोक निवडून आल्यानंतर त्यांच्याकडे असताना सगळ्यांनाच वाटतं की मी मंत्री व्हावं असं वाटतं. मग सगळ्यांना ते मंत्रिपद देऊ शकत नाहीत. त्यांच्याकडे मंत्रिमंडळ तर 11 आहेत, पण तो रोटेशन पद्धतीनं मंत्रिमंडळ द्यायचं म्हटलं तरी सुद्धा देणं शक्य नाही आहे. कारण आज जर 12 लोकांना शपथविधी घेतला असेल तर 2.5 वर्षानंतर परत 12 लोकांना मंत्रिमंडळ मिळणार, परत ते 30 लोक त्यांचे शिल्लकच राहतात ना. मग या लोकांना थोपवायचं कसं? स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत, त्यामुळं सत्ता ही माझ्या घरापर्यंत गेली पाहिजे असं प्रत्येक आमदाराला वाटते. असं नाही होत. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं, पण छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य स्थापन करत असताना त्यांच्याकडं मंत्रिमंडळामध्ये काम करणाऱ्यापेक्षा, अष्टप्रधान मंडळामध्ये काम करण्याच्या पेक्षा राजेंच्यासाठी माझी मान कुठं देऊ, माझं रक्त कुठं देऊ असे बघणारे तानाजी मालुसरेसारखे मावळे होऊन गेले. की महाराष्ट्रामध्ये राज्यकर्त्यांनी आता विचार करावा, अंतर्मुख व्हावं. कारण उद्या या गोष्टी ज्या टोकापर्यंत जाणार आहेत, लोकांचं काम करणं महत्वाचं आहे. तुम्ही लोकांचा सत्ताभार स्वीकारणं महत्वाचं आहे. त्या सत्ता माझ्या घरात हे बघणं गरजेचं आहे. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.